हो, आता कंपनीचं काम तुम्हीही करता आणि ह्या घरात बेहिशोबी मालमत्ता आहे असं कळलं आम्हाला, त्यामुळे तुमची खोली तपासावी लागेल. हे बघा, मॅडम अगदी बरोबर बोलतायत ते. नाही काय, सगळ्यांसाठी नियम हे समान असतात, नाही काही? हो बरोबर आहे. आणि कसं आहे, ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे? तुम्हीच मगाशी म्हणालात ना आपण यांना कोऑपरेट केलं पाहिजे म्हणून. ऑफिसर्स, तुम्ही प्लीज मॅडमची रूम चेक करू शकता. प्लीज गो हेड. एक मिनिट. तुम्ही काय करताय हे कळतंय ना तुम्हाला? माझी भैरवी जहागीरदारची रूम चेक करणार आहात तुम्ही? भैरवी, भैरवी, तू एवढी चिडचिड का करतेस? ते त्यांचं काम करतायत फक्त. आणि आपल्याकडे सगळे हिशोब क्लिअर आहेत ना, आपण घाबरायचं कशाला? हां ताई, घेऊ दे त्यांना एकदा काय ती तपासणी, म्हणजे तेही मोकळे आणि आपणही मोकळे. ठीक आहे, चला. ओ सई मॅडम, तुम्ही पण चला की आमच्या बरोबर, नाहीतर या मॅडम आम्हाला फाडून खातील. काय जास्त अक्कल आली आहे का तुम्हाला? कोणी सांगितलं नसता शहाणपणा करायला? अहो मॅडम, मूर्ख आहात तुम्ही सगळे. आणि हे असे सगळे मूर्ख ना माझ्याच नशिबात येतात. काय सांगितलं तुम्हाला करायला? ही साधी बॅग पण सांभाळता येत नाही. सॉरी सॉरी. काय सांगितलं होतं करायला आणि तुम्ही काय करताय? तुम्ही माझी रूम चेक करायला आला? त्या सईचे दागिने घेऊन जायला सांगितलंय ना तुम्हाला? अहो मॅडम, पण जर आम्ही सई मॅडमचे दागिने घेतले ना तर ते आम्हालाच तुरुंगात टाकतील. व्हॉट? म्हणजे म्हणजे मॅडम, आम्ही मगाशी जेव्हा सई मॅडमच्या रूम मध्ये गेलो ना तेव्हा ठीक आहे, नाही देत मी पोलिसात, पण त्यासाठी तुम्हाला माझं काम करावं लागेल. म्हणजेच मी जे सांगेल ते तुम्हाला करावं लागेल. म्हणजे नक्की काय करायचं आम्ही मॅडम?